आपण आले आहोत किंग्स ब्रेकफास्ट, फेमस ब्रेकफास्ट इन नाशिक. खरंच ती जागा वर्थ आहे का? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा आहे संडे आणि आजचा व्लॉग आपण मराठीमध्ये करतोय. तर माझी एनर्जी खूपच जास्ती डाऊन आहे आणि मला फार जास्ती भूक लागली आहे आणि त्यासाठी आपण जातोय सकाळी सकाळी नाश्ता करायला. तुम्हाला तर माहिती आहे की मला सकाळी सकाळी नाश्ता करायला जायला किती आवडतं. तर आजचा संडे पण आहे, आज तर जायलाच पाहिजे ना. आणि आज मी एक अशी जागा शोधून काढली आहे. ऑब्व्हियसली गुगलवर शोधली आहे, फेमस ब्रेकफास्ट इन नाशिक. तर गुगलला जरी शोधली आहे तर आपलं काम हे आहे की आपण तिथे जाऊन चेक करणार आहोत की खरंच ती जागा वर्थ आहे का, ज्याची तेवढी जी हाईप आहे ते. थँकफुली आता परत ऊन आली आहे. सकाळी सकाळी छान ऊन होती आणि नंतर लगेचच पाऊस आला. मला वाटलं झालं गेला आता, पण ऊन आली आहे परत. तर येस, आय एम रेडी आणि आता आपण जाऊया, बघूया की हा नाश्ता कसा आहे, खरंच वर्थ आहे का. तर गाईज, आज आपल्या सोबत नाश्ता करायला हर्ष पण आहे. हर्ष, से हाय. ओके, तर लोकेशनला आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपण आले आहोत किंग्स ब्रेकफास्ट, किंग्स नाश्ता पॉइंटला, जे आहे गोविंद नगरला. तर येस, वेळ न घालवता आपण पोहोचलेलो आहोत. तर मस्त ट्राय करूया. पण पाऊस पण सुरू झालाय. एनिवेज, लेट्स गो. तर गाईज, नाश्ता आपला करून झालेला आहे. पण त्याआधी मी सांगते की मी पार्सल घेतलेला आहे, ज्यामध्ये आहे डाळ वडा, बटाटा वडा आणि पायनॅपल शिरा. तो आपण घरी जाऊन चेक करूया कसा आहे. इथे मी खाल्लंय साबुदाणा खिचडी, मटकीची उसळ, उपमा आणि शेवया. तर शेवया छान होत्या. साबुदाणा खिचडी मला आवडली. उपमा अगदीच रेग्युलर होता, जो सगळीकडे मिळतो तसाच. आणि मटकी छान होती, स्प्राउट्स मस्त होते. यांच्या चटण्या खूप सुंदर आहेत. यांचा जो सांबर आहे तो सतत गरमच होत राहतो, तो गॅसवरच ठेवलेला आहे. तो स्टॉल मी कव्हर नाही केलाय. चटण्यांचा आणि सांबर वगैरे यांचा स्टॉल यांचा वेगळा आहे. ऍक्च्युली यांच्याकडे ऑप्शन्स जास्ती आहेत, व्हरायटी आहे, म्हणूनही गर्दी असते. पण यांची टेस्ट पण चांगली आहे, ती मला आवडली. बऱ्याच गोष्टी आहेत इथे. समोसा वगैरे तर मी आणखी ट्राय पण नाही केलाय. नंतर आम्ही साबुदाणा वडा आणि अप्पे घेतले होते. तर अप्पे मला आवडले नाही, कारण मला ते डोसाच्या पिठाचे किंवा राईस वाले अप्पे नाही आवडत. मला प्रॉपर डाळीवाले अप्पे आवडतात. पण यांच्या चटण्या छान लागत होत्या, ज्या अप्प्यांसोबत पण मिळालेल्या. आणि साबुदाणा वडा अगदीच डिसेंट होता, म्हणजे खूप काही वाव नाही. पण वाव म्हणण्यासारखी यांची साबुदाणा खिचडी, स्प्राउट्स आणि शेवया होत्या. आणि येस, आता आपण हर्षला विचारू की त्याला काय आवडलं आणि त्याला कसं वाटलंय. तर हर्ष कॅमेरा शाय आहे आणि त्याला कॅमेरावर रिव्ह्यू नाही द्यायचंय, तर आपण राहू देऊ. पण मला माहिती आहे त्याला शेवया खूप जास्ती आवडल्या आहेत आणि बाकीचे ऍज युजल जे मला आवडले तेच त्याला आवडलंय. इथे चहा मिळतो, पाणी मिळतं, कॉफी मिळत नाही आणि बरेच सारे ऑप्शन्स आहेत. काही राहिलं का मी असं आठवायचा प्रयत्न करते. हा, साऊथ इंडियन मध्ये उत्तप्पा मिळतो, आपला मेदू वडा मिळतो, इडली मिळते आणि डाळ वडा मिळतो. तर साऊथ इंडियन मी काय ट्राय नाही केलंय, ते अप्पेच तेवढे खाऊन बघितले. पण
आणि चटण्या छान आहेत गाइस. तर येस, हा होता माझा रिव्ह्यू आणि आता आपण घरी जाऊया आणि हे पण खाऊन बघूया. तो ये बटाटा वड़ा और ये दाल वड़ा पार्सल लाया है और पाइनएप्पल शीरा है. तो पहले ये देखते कैसा है. नाइस, छान टेस्ट आहे. मला असं वाटतं की आधी मी हिंदीत बोलले, मी विसरले की आपला ब्लॉग आज मराठीत चालू आहे. पण वडा मस्त आहे. आता बघूया दाल वडा कसा आहे. दाल वडा पण छान आहे, मस्त. ते रेड वाली चटणी यांनी पार्सल नाही दिली आहे, पण छान होती ती चटणी पण आणि ही पण छान आहे. तर नाहीच. तसं मला शिरा पाइनएप्पल वगैरेचा नाही आवडत, पण ह्यांचं म्हणणं आहे, यांचा क्लेम आहे की हे इसेन्स नाही वापरत, खरेखुरे पाइनएप्पलचे तुकडे वगैरे टाकतात. तर एक छोटूसा मी ट्राय करूनच बघते. छान आहे, छान आहे. इसेन्स वाला फ्लेवर नाही आहे, मस्त सुंदर साधा शिरा जसा असतो आपला तसा आहे आणि त्यात पाइनएप्पलचे चंक्स आहेत. गरम गरम किती छान लागत असेल ना. नाईस. तर ओव्हरऑल जे मी काय सांगितलं त्या सर्व गोष्टी छान आहेत. हा, तर छान नाश्ता ऑब्व्हियसली झालाय. मस्त गरमागरम कॉफी प्यायले आणि 2-4 गोष्टी ज्या सांगायच्या राहिल्या होत्या त्या ह्या की जे त्यांचं लोकेशन आहे ते गोविंदनगरचा जो जॉगिंग ट्रॅक आहे, म्हणजे तुम्ही जर गुगलला किंग्स ब्रेकफास्ट टाकला तर तुम्हाला ते लोकेशन इझिली मिळून जाईल. आणि दुसरं, जर तुम्ही हा नाश्ता ऑलरेडी खाल्लेला आहे आणि यापेक्षाही जास्त छान नाश्ता सेंटर, नाश्ता पॉइंट तुम्हाला माहिती आहे तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. मी तिथे नक्की जाऊन ट्राय करेल. आणि जो आपला उद्देश होता की इतकी हाईप आणि इतका फेमस हा पॉइंट आहे तर तो किती वर्थ आहे. तर येस, त्यातले काही काही आयटम्स खूपच छान आहे, काही काही एकदमच ॲव्हरेज आहेत, रेग्युलर आहेत. तर हरकत नाही जायला. मी माझ्या घरापासून तिथे गेले 10-11 किलोमीटरचा तो स्पॉट आहे. तर नेहमी तर मी तिथे जाऊ नाही शकणार, पण जर मी त्याच एरियात असले तर तिथे साबुदाणा खिचडी तर मी नक्की खाणार. आणि येस, शेवया. ऍक्च्युली शेवया हा असा एक युनिक पदार्थ आहे जो मोस्टली गाडींवर मिळत नाही आणि मला तो आवडतो. मी घरी बनवायचा खूपदा प्रयत्न करते, पण ते मी कसं नवीन ते बनवते तर इतकं छान जमत नाही मला. पण तिथे जर मिळतात आहे तर तो एक प्लस पॉइंट आहे, म्हणूनच मी तिथे विचार केलेला की आज जाऊन बघून येते कसं आहे काय आहे. तर येस, ओव्हरऑल माझा हा रिव्ह्यू होता. मी आता माझं म्हणणं एवढंच आहे की यापेक्षा सुंदर जास्ती छान नाश्ता पॉइंट तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्कीच कळवा. मी तिथे जाईल आणि तुमच्यासाठी तो रिव्ह्यू करेल. आणि आय थिंक येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.